नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। ओबीसी एल्गार मेळावा, राज्यात अशांतता कोण माजवते, आता दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ, भुजबळांचा जरांगेंना इशारा। बीजेपी नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक, इंदापूर येथील घटना, चप्पलफेक करणारे पडळकर यांचेच लोक, मराठा समाजाचा दावा। कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा, तो तातडीने मागे घ्यावा, काँग्रेस शेतकऱ्यांसोबत असल्याचा वडेट्टीवारांचा दावा। भाजपला फडणवीस यांच्याबद्दल आदर नाही म्हणून हाफ डीसीएम बनवले, सुप्रिया सुळेंनी डिवचले, म्हणाल्या गडकरींवर अन्याय होतोय। राजू नवघरेंना पराभूत करणार यांचा कार्यक्रम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, प्रकाश शेंडगेंनी मराठा आमदाराविरुद्ध रणशिंग फुंकले। सभागृहात सोमवारी अवकाळी पाऊस आणि मंगळवारी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा, राजकारण तापणार। ISIS प्रकरणी NIAची महाराष्ट्र कर्नाटकात छापेमारी, पुण्यात 40हून अधिक ठिकाणी धाडसत्र, 13 जणांना अटक केल्याचा वृत्तसंस्थेचा दावा। आणि पुण्याच्या सैनिकी स्कूलचे 5 विद्यार्थी समुद्रात बुडाले, 4 मुलींचे मृतदेह आढळले, एका विद्यार्थ्याचा शोध सुरू, देवगड समुद्रातील घटना। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उमरत जहांगीर येथे दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री राम सत्यभान डोळस या शेतकऱ्याच्या शेळ्या व सोन्या चांदीचे दागिने असा जवळपास 1,45,000 रुपयांचा माल चोरून नेला होता। ही जबरी चोरी करणाऱ्या टोळीस बीड स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे। या प्रकरणी पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी गोपनीय माहिती मिळाली की उमरत जहांगीर येथील झालेली जबरी चोरी ही नेव्या उर्फ नेवा अश्रुबा भोसले राहणार खोकरमोहा तालुका शिरूर व त्याचे इतर साथीदारांनी केली आहे। यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी पोलीस उपनिरीक्षक खटावकर व त्यांच्या पथकाला आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले। या पथकाने मिळालेल्या माहितीवरून नेव्या उर्फ नेवा अश्रुबा भोसले वय 45 वर्षे राहणार खोकरमोहा यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्याचे इतर साथीदार श्रीराम मेहता भोसले राहणार खांडवी तालुका गेवराई व इतर 2 अशा एकूण 4 जणांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यानंतर श्रीराम मेहता भोसले याची गोपनीय माहिती काढून त्यास नगर नाका येथून ताब्यात घेण्यात आले। इतर 2 फरार आरोपींचा शोध चालू असून जबरी चोरीचा हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला असून 2 आरोपींना पोलीस ठाणे बीड ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। उर्वरित 2 फरार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलीस ठाणे बीड हे संयुक्तपणे करीत आहेत। सदरील कामगिरी ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे, स्थानिक गुन्हे शाखा बीड, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार मनोज वाघ, प्रसाद कदम, सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, गणेश हंगे, अलीम शेख, सचिन आंधळे, अश्विन कुमार सुरवसे आणि चालक अशोक कदम यांनी केली। अंबेजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जवळच मोंडा रोडवर वडिलोपार्जित जागेच्या वादातून 5 मामांनी मिळून भाच्याच्या डोक्यात दगड घातला आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली। यात भाच्याचा मृत्यू झाला। अंबेजोगाई येथे शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता शहरातील मोंडा मार्केटच्या मुख्य रस्त्यावर ही घटना घडली। राजेंद्र श्रीराम कळशे वय 37 वर्षे राहणार पाटबंधारे विभाग मांजरा कॉलनी अंबेजोगाई असे मृताचे नाव आहे। तर खुनाची दुसरी घटना आष्टी तालुक्यात अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दैठाणा गावात घडली। चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना नाव सांगितल्याचे कारण पुढे करत दैठाणा येथे 36 वर्षीय येवन हैवान काळे राहणार चिखली तालुका आष्टी या तरुणाला 6 जणांनी धारदार चाकू, दगड, बांबूने बेदम मारहाण केली। या मारहाणीत येवन काळे हा जागीच मृत्यू पावला। ही घटना बुधवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली। एका विद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले आष्टी शहरात अवैधरित्या शिकवणी घेणारे शिवाजी राख यांची चौकशी करून कारवाई करावी अशी लेखी तक्रार आष्टी शहरातील युवराज खाडे यांनी आष्टी येथील गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे केल्यावरून
शिक्षण विस्तार अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल सादर केला आहे। मात्र काहीच कारवाई न झाल्यामुळे आपण शिक्षण संचालक, शिक्षण मंत्री यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहोत, असे लेखी निवेदनात युवराज खाडे यांनी म्हटले आहे। युवराज खाडे तक्रार अर्ज दिनांक 2 जानेवारी 2023 यांच्या अर्जाची चौकशी गुंड यांनी करून गट शिक्षण अधिकारी कार्यालय आष्टी यांच्याकडे चौकशी अहवाल दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सादर केला आहे। संदर्भीय युवराज खाडे यांच्या अर्जान्वये शिवाजी राख हे प्रयोगशाळा सहाय्यक या पदावर एका शाळेत कार्यरत असताना RCC आष्टी राख करिअर सेंटर आष्टी येथे खाजगी शिकवणी घेत असल्याबाबत तक्रार केली होती। त्या अनुषंगाने गुंड शिक्षण विस्तार अधिकारी यांना चौकशी करून संदर्भ शिवाजी राख अन्वये चौकशी अहवाल बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्यालयात सादर केलेला आहे। या चौकशी अहवालात पुढील योग्य त्या कारवाईस्तव यासोबत सादर करण्यात आला आहे। चौकशी अहवाल 12 पानांचा आहे, तरी काहीही कारवाई न झाल्याने आता आपण शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे युवराज खाडे यांनी निवेदनात म्हटले आहे। झुंजार नेता लाईव्ह साठी उत्तम बोडखे, आष्टी। पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र रामेश्वर सौताडा येथील रामेश्वर मंदिर भुतवडा रोडवरील मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर बिबट्या आढळल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे। सौताडा रामेश्वर धबधबा येथे परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून पुणे नगर इत्यादी शहराला जाणारे हायवे देखील जवळच असल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कामाला जाणारे कामगार व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यासाठी आता भीती वाटत असून ग्रामस्थांच्या जीविताच्या संरक्षणासाठी काळजी घेत वन विभागाने तातडीने या परिसरात पिंजरा बसवावा अशी मागणी सौताडा गावचे सरपंच बाळू घुले यांनी केली आहे। रामेश्वर सौताडा परिसरातील ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन देखील सरपंच बाळू घुले यांनी केले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनिर्वाचित बीड जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते व बीड शहर प्रमुख निजामभाई शेख यांनी काल दिनांक 8 डिसेंबर रोजी दैनिक झुंजार नेता कार्यालयात सदिच्छा भेट दिली। यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संपादक अजित वरपे, उपसंपादक बळीराम भोसले, दीपक जाधव, शिवाजी भोसले, कल्याण झेंडे आदींची उपस्थिती होती। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।